सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 कृपा दाने कटे सावितारू, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपा दाने कटे सावितारू, बाबाजी सद्गुरु राज तुका, पांडुरंगा करा प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपा दाने कटे पदंबोज तेजस रुद्रिक प्रदेशन विजंगराज देवई सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। करुणा श्री गुरूंचे ते नमस्कार आता सभा सगळ्या साधू संतांची महामुनी भक्तियांची पंडित पाठकणे यांची
सकळात विनवणी करा विठ्ठल स्मरण मस्तक आहे पायावरी यावर करी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग निमित्तिक प्रकरणातील देहू निवासी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे माझे जगद्गुरु तुकोबराय तुका म्हणी लोकीचा व्यवहार तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आपण आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निवडलेला आहे. विठ्ठल पुरुष मंडळ तुम्ही जरा पुढे सरका, पुढे जागा आहे भरपूर, सरका पुढं. पुढे सरका, अजून आहे भरपूर जागा आहे. या पुढं. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणे या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्हाला ज्ञात असेल, तुम्हाला माहित असेल बर का मावशी, तुम्हाला ज्ञात असेल, तुम्हाला माहित असेल तुम्ही कशासाठी कार्यक्रमाला इथं आलेला आहात, तरीही कीर्तनकाराचं सांगण्याचं कर्तव्य असतं. शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही विनंती आहे. आज विष्णू दादू बोराटे यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मला ज्यांच्याकडून कीर्तन करण्याची संधी मिळाली, सेवा मिळाली, ते असणारे आमचे अंकुश मामा बोराटे. शिखर शिंगणापूर या ठिकाणी तळ्याच्या कडेलाच आमचा मठ आहे. मीराताई महाराज आमच्या मावशींचा मठ आहे. त्या ठिकाणी सतत येत असतात. अनेक आमची कामं छोटी मोठी करून देत असतात आमचे मामा. या निमित्तानं माझीही ओळख झाली. माझ्या मावशींची होतीच, मीराताईंची होती, मीराताई महाराजांची होतीच, पण त्यांच्याबरोबर माझीही त्यांच्याशी ओळख झाली. ओळख होऊन आज 1 वर्ष होत आलं, 1 वर्ष झालं आमची ओळख आहे अंकुश मामांची आणि माझी. या संदर्भातून मला त्यांनी कीर्तन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. विठ्ठल आज या ठिकाणी भक्तिमय उत्सवामध्ये भक्तिमय कार्यक्रम याला आपण कीर्तन महोत्सव असे म्हणतो. या कीर्तन महोत्सवाला प्रमुख उपस्थित असणारे कलाकार आमच्या पूर्वाताई आळंदीवरून इथं सेवा देण्यासाठी आलेले आहेत. गायनाची सुंदर अशा गायन करतात. सुंदर गोड आवाज आहे, गोड आवाज आहे. हा आवाज आमचे बाबा महाराज सुद्धा खूप छान गोड आवाज आहे त्यांचा. आमचे सदाशिव महाराज सुंदर सुंदर मृदंग वाजवतात. महाराज तुमचं नाव? वावरे महाराज सुंदर सुंदर अशी स्वराची साथ देतात, हार्मोनियमची साथ देतात. बघा ही कला आहे. ही कला अवगत करण्यासाठी 4-4, 5-5 वर्ष किंवा 10-10 वर्ष घासावं लागतं. ही कला अवगत करण्यासाठी 10-10 वर्ष घासावं लागतं, तेव्हा ही कला अवगत होते. तुम्ही बसलेला आहात, तुम्हाला वाटत असेल ह्याने काय हा लावले, पण एवढं गाण्याकरता 5-5 वर्ष घासावे लागतात. खूप कठीण आहे ही कला अवगत करणं. म्हणजे ही कला ज्याच्या कंठावर सरस्वती नांदते ती कला ही इतकी अनमोल आहे, मरेपर्यंत कलेचं शिक्षण संपत नाही. कला एकदा शिकला की तो व्यक्ती कुठेही जाऊ
उपाशी ठेवत नाही एवढं मात्र खरं आहे. एवढी कलेची किंमत आहे म्हणून कलेची किंमत करा. एवढे सुंदर कलाकार मंडळी इथं उपस्थित आहेत. सर्वांचे खूप खूप आभार मानते. तसेच आमच्या मावशी इथं विणा घेऊन उभा आहेत. आवड लागते आवड. या ठिकाणी जातीचं असा लागतं जातीचं. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नाही. जातीचं असावं लागतं जातीचं. या ठिकाणी तुम्ही या धर्म मंडपात बसलेला आहात. जातीचं असावं लागतं. तुम्ही धर्म मंडपात बसलेला आहात का? तुमचं मागच्या जन्माचं पुण्य, मागच्या जन्माचं तुमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. नाहीतर कोणीही येत नाही. ज्याचं मागच्या जन्माची पुण्य शिल्लक आहे. बघा माणसाचं आयुष्य किती शिल्लक आहे त्याला तेवढ्या दिवस राहावं लागतं. रिपीट आवाज जरा कमी करा. इको इको कमी करा आणि नुसता साधा आवाज द्या. विठ्ठल हॅलो हॅलो हॅलो. इको मशीन काढा आणि साधा आवाज द्या. साधा कडक आवाज करा. हॅलो 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 आवाज द्या. हॅलो 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 आवाज वाढवा. हॅलो 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 हॅलो. आत्ताच काहीतरी व्यवस्थित करून घ्या. मध्ये आधीमध्ये आवाज येतोय. व्यवस्थित करून घ्या. तुमचा माईक पखवाज बघा. तुमचा महाराज माईक बघा. हॅलो हॅलो हॅलो. हा इथून आवाज येतो या माईक. हॅलो 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 हॅलो. विठ्ठल बघा ज्याचं जेवढं आयुष्य शिल्लक आहे त्याला तितके दिवस राहावंच लागतं. म्हणून बघा काही काही पेशंट खूप सिरियस असतात. कोमात का होईना पण ते दवाखान्यात जिवंत असतात. कारण त्यांचं अजून आयुष्य शिल्लक आहे. भगवंताने आयुष्य दिलेलं आहे त्यातलं अजून शिल्लक आहे आयुष्य. म्हणून लोक जिवंत राहतात. बघा काही काही लोक देवऋषाकडे जातात बर का. देवऋषी करतात. कुठं लिंबू मार कुठं खडा मार असलं चालू असतं. मग बघा त्या देवऋषाकडे गेल्यानंतर तो देवऋषी जो बोलतो तो ते खरं होतं. बोलतो ते खरं होतं. काही काही ठिकाणी होतं. का खरं होतं? कारण त्याच्या मागच्या जन्माची पुण्य अजून शिल्लक आहे म्हणून खरं होतं. तसं तुमच्याही मागच्या जन्माची पुण्यही आहे म्हणून तुम्ही या धर्म मंडपात बसलेला आहात. त्या भगवंताच्या भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही बसलेला आहात. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठावय विठ्ठल. भाग्यात असावं लागतं. भाग्यात. महाराज सांगतात विचार करा क्षणोक्षणी हाची करावा विचार.
तुम्ही इथं सगळेजण उपस्थित आहात, जमलेला आहात. तुम्ही येण्या अगोदर काहीतरी विचार केला असेल. मावशी केला असेल की नाही? केला असेल विचार. कीर्तनाला जायचं की नाही? रात्री अगोदर महिला मंडळांची मीटिंग बसलेली असेल. जायचं की नाही कीर्तनाला? तू गेले तरच मी जाणार, नाहीतर जाणार नाही. मीटिंग भरलेली असते. का? विचार. विचार महत्वाचा आहे. विचार. कोणता विचार करायचा? तरावया पार भवसिंधू. आणि एकदा की, बर का, एकदा की भवसिंधू तरलो, नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. ते जर नाही केलं तर पुढं आहेच नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान, सावधान व्हायला सांगतात. हा देह जाणार आहे, हा देह जाणार आहे. आणि हा देह जाण्या अगोदर, हा क्षण वाया जाण्या अगोदर काय करा? संत समागमी भरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबराय म्हणतात की हाच तुमचा धर्म आहे, हेच तुम्ही केलं पाहिजे. जन्माला येऊन हेच केलं पाहिजे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरे, बरोनी राहो विठ्ठल. क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार केला पाहिजे. विचार. बघा, आपण बरेचसेच विचार करत असतो. महिन्याला विचार करायला सांगितलंय का? नाही. आठवड्याला विचार करायला सांगितलंय का? नाही. वर्षाला विचार करायला सांगितलंय का? नाही. क्षणक्षणी, क्षणाक्षणाला विचार करायला सांगितलंय. एकदा काय झालं, एक व्यक्ती विचार करत होता. विचार करत होता. काय विचार करत होता? त्याच्या दारामध्ये एक म्हैस होती आणि त्या म्हशीची शिंग अशी गोल होती, गोल. आणि तो विचार करायचा की या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जाईल का? काय विचार करायचा? त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं. किती महिने विचार केला? 6 महिना विचार केला. त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं जाईल का? 6 महिना विचार केला. आणि 6 महिना विचार केल्यानंतर त्यानं करायचं ती केलं. त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं. जसं डोकं घातलं तसं म्हैस उधळली ना. उधळली तसं ह्याला फिरवून आपटलं. फिरवून आपटल्यावर शेजारची आली. हे काय केलं? जरा विचार तरी करायचा ना. शिंगात डोकं घालायच्या अगोदर थोडा तरी विचार करायचा. मला थोडा 6 महिने झालं विचार करत होतो मी, त्या म्हशीच्या शिंगात डोकं जाईल का? विचार. विचार कोणता करावा? एकदा एक ग्रस्त माडीवरती बसला होता, गच्चीवरती गेला होता. आणि गच्चीवरती गेल्यानंतर एक पेरूचं झाड होतं त्याच्या दारामध्ये. एक पोपट आला, त्या पेरूच्या झाडावरती बसला. तो पेरू खाऊ लागला. त्या झाडाच्या फांदीवर बसला आणि पेरू खाऊ लागला. आता पेरू खात असताना हा व्यक्ती बघतो आणि बघितल्यानंतर विचार करतो, अरे हा पक्षी आहे. पक्षी येऊन उडत येऊन त्या पेरूच्या झाडाच्या फांदीवरती बसून तो पेरू खातोय. बघ, मला बसता आलं तर, मला बसता आलं तर. एक तासभर विचार केला. तासभर विचार केला आणि तासानंतर विचार केला त्याने की पक्षी कशाने उडतो, पोपट कशाने उडतो? तर पंखाने उडतो. ह्याने कृत्रिम जातीचे पंख बनवले. 2 सूप घेतले. सूप माहित आहेत का?
सुप भागाभागात फरक असतो. आमच्या तिकडे मिलवर माणसं जाळते ती बर का. काय सूप घेतली, सूप घेतली, 2 सूप घेतली, कृत्रिम धातूचे पंख तयार केले, पाठीला बांधले 2 आणि टाकली वरून उडी. गेला असेल का फांदीवर? गेला असेल का? फांदीवर गेला नाही, पण डोकं फुटलं खाली जाऊन. डोकं फुटलं. सगळी शेजारची माणसं गोळा झाली. शेजारची माणसं गोळा झाल्यानंतर विचारतायत, अरे वरून उडी खाताना थोडा तरी विचार करायचा ना, थोडा तरी विचार करायचा नाही. म्हणला डोकं फुटलं तर फुटो, पण संशय मात्र विटो. विठ्ठल थोडा तरी विचार काय केला पाहिजे? विचार क्षणाक्षणाला केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? त्या भगवंताच्या नामस्मरणाचा विचार केला पाहिजे. त्या भगवंताचं नाम आठवलं पाहिजे. त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. मन चलवे पंढरपूर धाम, राधे राधे गाएंगे. राधे राधे गाएंगे. मन चल रे पंढरपूर धाम, राधे राधे गाएंगे. मन चल रे पंढरपूर धाम, राधे राधे गाएंगे. राधे राधे गाएंगे, श्याम श्याम 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 गाएंगे. मन चल रे पंढरपूर धाम, राधे राधे गाएंगे. मन चल रे पंढरपूर धाम, राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. तेव्हा तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार आहे. पुढे सरका महिला मंडळ, सरका पुढं. पुढे जागा आहे भरपूर. पुढे सरका, या पुढे अजून. मागच्या आलेल्या महिला मंडळांना जागा होईल. पुढे सरका, सरका पुढे आजी, या पुढे सरका पुढे. सरका पुढं. विठ्ठल क्षणाक्षणाला भगवंताची भक्ती केली पाहिजे. क्षणाक्षणाला एक क्षण सुद्धा वेळ घालवायचा नाही, इतकी देवाची भक्ती केली पाहिजे. जसं भीष्माचार्याने केली भक्ती. भीष्माचार्याच्या छातीमध्ये 113 बाण लागले होते. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. किती बाण लागले होते? किती बाण लागले होते? 113 बाण लागले होते भीष्माचार्याच्या छातीमध्ये 113 बाण लागले होते. इतका जखमी होता. आपल्याला थोडासा चटका कशाचा लागला?
काही पुळलं तर आपल्याला दम निघतं का हो? अरे मुंगी चावू द्या, कितीही मोठा कार्यक्रम असू द्या, कितीही सोन्यासारखं जेवण असू द्या, तरी सुद्धा तेवढ्या गडबडीतनं आपली नजर आपलं लक्ष तिथं जात. काय चावल्यावर? मुंगी चावल्यावर. मुंगी. त्याला भीष्माचार्याला तर बाण लागले होते. बाण 113 बाण लागले होते. क्षणाक्षणाची भक्ती सांगते. 113 बाण लागले होते. जगाचा मालक, जगाचा देव त्याच्याकडे गेला आणि हवा घालायला लागला, वारं घालायला लागला. भीष्माचार्य म्हणाले, थांबा देवा, मला वारं घालू नका. सगळ्यांना बाजूला केलं आणि जोपर्यंत मी उठत नाही तोपर्यंत मला उठवू नका. 113 बाण लागलेला जखमी भीष्माचार्य डोळे मिटून बसला आणि डोळे मिटून बसल्यानंतर 11 दिवसाने डोळे उघडले आणि 11 दिवसाने डोळे उघडल्याबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक दिलं त्या जगाच्या मालकाच्या हातात. विष्णू सहस्त्रनामाचं. ते विष्णू सहस्त्रनाम आज प्रत्येक सप्त्यामध्ये होतंय. ते विष्णू सहस्त्रनाम, जिथं विष्णू सहस्त्रनाम आहे तिथं सप्ताह आहे आणि जिथं विष्णू सहस्त्रनाम नाही तिथं सप्ताह नाही. विष्णू सहस्त्रनाम असलं पाहिजे. काय सांगते? क्षणाक्षणाची भक्ती. एक क्षण भीष्माचार्याला वाया घालवला नाही. त्या भगवंताच्या नामाकरता, त्या भगवंताच्या भक्ती करता 113 बाण छातीत घेऊन भीष्माचार्य त्या जगाच्या मालकाचं नामस्मरण करत होता. मग आपण तर कशाला क्षण वाया घालवायचा आहे? हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणी हाती करावा, हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती
या देहाला जावं लागणार आहे कधी ना कधी. म्हणून काय करा, क्षणी क्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. क्षण क्षणाला विचार करा, एक क्षणही वाया घालवू नका. क्षणभंगूर नाही भरवसा, नाही भरवा क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा मायाचा, आई गळा पडेल भासा. थोडा आहे रसावा, पुढे उचार थोडा आहे रसावा. राम राम स्मर हरी, राम राम स्मर हरी. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. तो विचार करून काय होतं तर भव सिंधूतून तरतो, त्या सागरातून तरतो. जसं तुकोबरायांच्या गाथा तरल्या, तुकोबरायांच्या गाथा तरल्या. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जळी दगडा सहित वया, तारीला जैशालाया. राघव सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षले. याच प्रमाणे आपण जर त्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं तर आपणही तरतो. नामस्मरण करणं म्हणजे वेगळा वेळ काढून नामस्मरण करा असं सांगत नाही. तुम्ही रानामध्ये शेताला पाणी देत असाल, दारं धरत असाल, ते दारं धरायचं सोडून येऊन घरात बसून देवाऱ्या पुढे भगवंताचं नामस्मरण करा हे नाही सांगितलं. महिला मंडळ स्वयंपाक करत असतील, रानात खुरपत असतील, ते स्वयंपाक करायचं सोडून, खुरपायचं सोडून घरात येऊन भगवंताचं नामस्मरण करा हे नाही सांगितलं. काळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ 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 नाम उच्चारिता नाही, काळ उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पाही उद्धरते. भगवंताची भक्ती करायला, भगवंताचं नामस्मरण करायला काय वेळ लागत नाही. तुम्ही जर तुमचं काम प्रामाणिकपणे करत असाल,
पुरुष मंडळ, तुम्ही जर बाहेर गावी कामाला असताल, नोकरीला असताल, जॉबला असताल, तुम्ही रानात जर पीक पेरत असाल, दार धरत असाल, तर तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर त्यातच परमार्थ आहे, त्यातच भगवंताची भक्ती आहे. महिला मंडळ, तुम्हाला सुद्धा वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं काम, तुम्ही तुमचा स्वयंपाक, तुम्ही तुमचं खुरपणं, तुम्ही तुमची घरातली कामं अगदी प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही, त्यातच परमार्थ आहे. कामामध्ये काम काही वाणार काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही कामामध्ये केलं तर त्यात वाईट गोष्ट नाही, त्यात सुद्धा परमार्थ आहे. तुम्ही तुमचं काम, प्रत्येक काम जर प्रामाणिकपणे करत असाल तर त्यात सुद्धा परमार्थ आहे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, करावया पार. तरुण जातो माणूस. जर तुम्ही भगवंताची भक्ती केली नाही, त्या भगवंताचं नामचिंतन केलं नाही तर हा देह काही कामाचा नाही. आपण आईच्या उदरामध्ये असतानाच त्या देवाला नवस केलं होतं. नवस आईच्या उदरामध्ये असताना त्या देवाला नवस केलं होतं. आठवी न पाया पाया माझा नवाज, आठवी न 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 पाया रात्री दिवाचा पांडुरंगा, रात्री दिवाचा पांडुरंगा, रात्री पांडुरंगा, आठवी न पाया माझा नवाज, 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 आठवी न पाया माझा नवाज. एक वेळा तरी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवी न पाय हा माझा नवस, रात्रन ही दिवस पांडुरंगा. आईच्या उदरामध्ये असताना त्या भगवंताला आपण नवस करतो. जेव्हा एकदा मला वाटून मोकळं कर, तुझा उपकार मी विसरणार नाही. एकदा बाहेर आलो ना, तुझं नामस्मरण करेल, आयुष्यभर तुझं नामस्मरण करील. करतो का नामस्मरण? नाही करत. ते नवस आपण विसरून जातो. बघा, माणूस जन्माला आल्यानंतर शास्त्रानुसार त्याच्यावरती किती संस्कार होतात? 16 संस्कार होतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार त्याच्यावरती 16 संस्कार होतात. 16 संस्कार, त्यातले 2-4 संस्कार सांगते. पहिला म्हणजे गर्भदान संस्कार. बाळ उदरामध्ये असताना ती आई त्या बाळाला शिकवण देत असते, बाळा तू आता जन्माला येतोयस, चांगलं वाग, चांगलं शिक, सर्वांचा आदर कर. कोण सांगतं? आई सांगते. बाळ उदरामध्ये असताना
याला म्हणतात गर्भदान संस्कार. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला दला कृष्णदाता, 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 उद्धवाला दला कृष्णदाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दमान जरा आहे. कुणाचे तर येईच बीचा अंगात. त्या भक्त प्रल्हादाच्या आईनं कायादू मातेनं भक्त प्रल्हादाला उदरामध्ये संस्कार दिले होते. बाळा, तू जन्माला येतोयस ना, तर त्या नारायण नाम घे. नारायण नामाचे धडे शिकवले भक्त प्रल्हादाच्या आईनं भक्त प्रल्हादाला. गर्भदान संस्कार याला म्हणतात गर्भदान संस्कार. दुसरा संस्कार म्हणजे नामकरण संस्कार. बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला नाव दिलं जातं. उपजल्या बालकासी नाम नाही तयापासी, ठेविल्या नावासी ओ देत उठे. त्या बाळाला नाव दिलं जातं. नाव सुद्धा सात्विक असावं. सात्विक नाव आहे शांताबाई, पण भांडण्या केल्याशिवाय राहत नाही. इथल्यांचं नाही सांगत बरं का, दुसरीकडचं सांगते. इथल्यांचं राहू दे. नावाप्रमाणे मनुष्य असला पाहिजे. नाव आहे माऊली, पण मटणाशिवाय राहत. नाव कुणाला कशी, नावाप्रमाणे लेकरांना ठेवावं. नावाप्रमाणे लेकरांना ठेवावं. लेकरांवरती संस्कार करावे, चांगले संस्कार करावे लेकरांवरती. आजकाल दुनिया संस्कारहीन झालेले. लहान मुलांवरती संस्कार नाहीत. लहान मुलांच्या अगोदरच आई वडिलांनी घरात वातावरण कसं ठेवलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आई वडिलांनी वातावरण कसं ठेवलं पाहिजे. बाप जर तंबाखू मळत असेल पोरासमोर, का पोरगा मोठा झाल्यानंतर दारू प्यायचं नाही? का प्यायचं नाही? आपण संस्कृती जपत नाही. भारत देशाचे संस्कार जपत नाही. या महाराष्ट्राचे संस्कार जपत नाही. बघा, आपल्याला मुलं घडवायचे आहेत ना, मुलं घडवायचे आहेत तर चांगली घडवा, संस्कारी घडवा. एक शेर आहे बघा. हे खुदा हम तेरे दरबार में एक फरियाद करते हैं. हे खुदा हम तेरे दरबार में एक फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं. देश धर्म को बर्बाद करते हैं. टाळ्या वाजवल्या तरी काही हरकत नाही. आई, तुला जर बाळाला जन्माला घालायचं आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलाला जन्माला घाल. शंभूराजांसारख्या मुलाला जन्माला घाल. कारण या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपली पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ही मायभूमी जन्मभूमी ही
कर्मभूमी ही आमची महाराष्ट्र वंदनीय माय मराठी आमची. या देशावरती प्रेम केलं पाहिजे. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. या देशावरती, या महाराष्ट्र देशात लेकर कशी जन्माला आली पाहिजे, संस्कृती जपणारी आली पाहिजेत. ती संस्कृतीचा संस्कार देणं ही आई वडिलांचं काम आहे. मुलांवरती चांगले संस्कार करा. नावाप्रमाणे मुलाला जपा, मुलावरती संस्कार करा. नाव दिलं जातं, बरोबर. नामकरण संस्कार झाल्यानंतर विवाह संस्कार येतो. मानवाच्या जन्मामध्ये माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती विवाह संस्कार केला जातो, म्हणजे विवाह केला जातो. विवाह करतात. काही जण विवाह करत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी वेगळा दिवस असतो, तो म्हणजे 14वा. ज्यांचे लग्न झालेत त्यांचा 13वा असतो, आणि ज्यांची लग्न झाले नाहीत त्यांचा 14वा असतो. विवाह संस्कारामध्ये विवाह हा वेळेवरती झाला पाहिजे. वेळेवरती करणं गरजेचं आहे. कारण श्रीराम प्रभूचं आणि सीतेचं लग्न नारद महर्षींनी जाणून बुजून 3.5 मिनिटं लेट केलं होतं. कुणाचं? रामप्रभूंचं लग्न. रामप्रभूंचं लग्न जाणून बुजून नारद महर्षींनी 3.5 मिनिटं लेट केलं होतं. याचा परिणाम असा झाला की रामप्रभूंना 12 वर्ष वनवास भोगावा लागला. कशामुळं? 3.5 मिनिटं लेट लग्न झाल्यामुळं. आपण पुढाऱ्याची वाट बघत तासभर थांबतो. तासभर थांबतो. का संसार सुखाचा होणार नाही? वेळेत झालं पाहिजे. वेळेला महत्व आहे. विवाह संस्कार झाल्यानंतर शेवटचा संस्कार कुठला येतो? अंतिम संस्कार. ज्यावेळेस मनुष्य मृत्यू पावतो त्या दिवसापासून 13 दिवस एक जीव नावाचा खडा झाडाला लटकवलेला असतो. बरोबर आहे का? काही ठिकाणी गुलाल किंवा कुंकू असं परातीवरती ठेवलं जातं आणि त्याला एक माळ लावली जाते, आणि ते रात्रभर झाकून ठेवल्यानंतर सकाळी उघडतात आणि बघतात कशाचं पाय उठलं. एक जणाने असंच केलं, झाकून ठेवलं आणि सकाळी उठून बघितलं तर त्यात म्हणला आमच्या आत्याच्या कुत्र्याचं पाय उठलेत. असं जर गेला का कुत्र्याच्या जन्माला, असं जर होत असत तर मोठमोठे मंत्री संत्री गेले नसते का हेलिकॉप्टर घेऊन. यातलं एक गोष्ट खरे, ते म्हणजे ज्योत. 13 दिवस त्या ज्योतीच्या स्वरूपाने आत्मा त्या ठिकाणी असतो आणि 13व्या दिवशी तो आत्मा स्वर्गाच्या वाटेने जात असतो. आत्मा स्वर्गाच्या वाटेने जात असताना त्याला 48 दिवस लागतात. आता
हे 13 आणि 48 किती झाले? 61. वा, रोज आता तुम्हीच माझ्यासोबत कीर्तनाला. 13 आणि 48 61. 61 दिवस झाले. 61व्या दिवशी तो आत्मा स्वर्गाच्या वाटेने जात असताना त्याला एक वैतरी नावाची नदी लागते. ती नदी मळमूत्र घाण अशा घाणीने भरलेली ती नदी असते. त्या नदीमधून तो आत्मा जायला असमर्थ असतो. ती नदी पार करायला तो आत्मा असमर्थ असतो. मग म्हणून तिथे एक गाय असते. ती गाई त्या आत्म्याला नदी पार करून देते. पण कुठल्या आत्म्याला नदी पार करून देते? ज्यानं जीवनामध्ये गोदान केलंय त्याला. मागच्या काळात नियम होता, संस्कृती होती की माणसानं जीवनामध्ये गोदान केलं पाहिजे, चांगलं असतं, गोदान केलं पाहिजे. ती नदी पार करायला आत्मा असमर्थ असतो. म्हणून ती गाई ती वैतरी नावाची नदी पार करून देत असते. आता ती नदी पार करायला किती दिवस लागतात? 39 दिवस लागतात. आता 13 आणि 48 61 आणि 61 आणि 39 100. 100व्या दिवशी तो आत्मा स्वर्गात जातो. आणि स्वर्गात जात असताना तिथे एक वकील असतो. वकील कुठले पैसे घेत नाही, काही घेत नाही, कधी ती रिटायरी होत नाही, कधी म्हाताराई होत नाही. वकील असतो. त्याचं नाव काय? चित्रगुप्त. चित्रगुप्त तिथं असतो निकाल लावायला. चित्रगुप्तापाशी याचे सगळे फायले जातात. यानं जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत किती पुण्य केले आणि किती पाप केले याची मोजमाप केली जाते. आणि त्या मोजमाप करायला 265 दिवस जातात. आता 13 आणि 48 61 आणि 39 100 आणि 100 आणि 265 365 दिवस. आणि ज्या दिवशी 365 दिवस होतात त्या दिवशी तो आत्मा स्वर्गात जातो. आणि 165 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते प्रथम पुण्यस्मरण वर्ण भगवंतापासून वरपासून ते खालीपर्यंत एक दोर जोडलेली असते. दोर, आणि ती दोर इतकी टाईट असते. सुरुवातीला एकदम घट्ट बांधलेली दोर असते. जसा मंडपवाला दादाने मंडप बांधलाय, त्याने जर सैल बांधला असतं तर महाराज दिसलाच नसता. इतकी घट्ट दोर असते. आणि ती दोर जरा सैल झाली का आजारी पडला. दोर त्याच्यापेक्षा जरा सैल झाली की दवाखान्यात. आणि दोर पाक तुटायला आली तर लाईफ लाईन मध्ये. आणि दोर तुटला आयुष्याचा दोरा. येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा. तुटला एकाचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला एकाचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. येरवा उगात सारा, येरवा उगात सारा, येरवा उगात सारा, येरवा उगात सारा. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. हे सगळं येर वाऊगा पसारा. आपण एकटच आहोत या जीवनामध्ये. आपले नाते गोते आहेत ना, येर वाऊगा पसारा. जसं घरामध्ये वाईटपट पसारा असतो ना, आपल्याला लागत नाही तरी सुद्धा त्या पसाऱ्यानं घर गच्च भरतं, तसा हा येर वाऊगा पसारा आहे.
होती पाट मोरे. सगळं नाशिवंत आहे, सगळं जाणार आहे. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नाशिवंत देहा जाणार जगे. नाशिवंत देहा जाणार जाणार अभिषेकात झाले सावधान. अभिषेकात झाले सावधान. अभिषेकात काळ सावधान. अभिषेकात काळ सावधान. अभिषेकात झाले सावधान. अभिषेकात झाले सावधान. अभिषेकात काळ सावधान. अभिषेकात काळ सावधान. नाशिवंत देह जाणार जगे. नाशिवंत देह जाणार जगे. नाशिवंत देह जाणार जगे. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सगळं. आयुष्य खातो काळ सावधान. सावधान, सावधान हा शब्द खूप महत्वाचा आहे बर का. सावधान. रस्त्यावरती आपण प्रवास करत असताना, गाडी चालवत असताना, ड्राईव्ह करत असताना त्या रस्त्यावरती बोर्ड लिहिला जातो, रस्त्याचं काम चालू आहे सावधान. पुढे स्पीड ब्रेकर आहे सावधान. पुढे खड्डा आहे सावधान. शुभमंगल सावधान सावधान सावधान. लग्नामध्ये सुद्धा ब्राह्मण अक्षदा म्हणत असतो सावधान. तुम्ही आता संसार भवसागरात पडणार आहात, सावधान व्हा. पण नवीन नवरा बायको, नवरीन नवरदेव, त्यांचं कशावरती लक्ष असतं? ब्राह्मण अक्षदा म्हणतोय त्याच्यावरती नसतं. ब्राह्मण काय करतो? सावधान करत असतो. पण यांचं उलट असतं, आनंदी असतात. कधी होईल एकदाच, कधी होईल? तो ब्राह्मण जो अक्षदा म्हणत असतो तो सावधान करत असतो आपल्याला. सावधान व्हा, तुम्ही संसार भवसागरात पडणार आहात, सावधान व्हा. पण नवरदेवाला वाटतं नवरीला कधीशी एकदा बघतोय काय माहित. त्यांचं त्याच्याकडे लक्ष असतं का? नाही. ब्राह्मण अक्षदा म्हणतो स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकं चिंतामणी स्तेवरं शुभमंगल. लगेच जा, चल जेवायला, थांबा अजून आहे. सावधान व्हा, सावधान. संसार भवसागरात पडणार आहात, सावधान व्हा. तशी माझी ही वेळ जवळ आलेली आहे सावधान व्हायची. कारण येत्या 31 मेला माझही सावधान व्हायची वेळ आलेली आहे. सावधान. महाराज सावधान व्हायला लावतात आयुष्यात. सावधान व्हा. त्या भगवंताची भक्ती करा, त्या भगवंताचं नामचिंतन करा. बघा, एखादी व्यक्ती एखाद्याच्या घरी बसायला जात असेल तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. नीट ऐका शब्द. एखादी व्यक्ती एखाद्याच्या घरी वाळपट
बसायला जात असेल तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. पण तीच व्यक्ती जर भगवंताच्या दरबारामध्ये बसायला जात असेल तर त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे, भगवंताच्या सानिध्यामध्ये ताकद आहे, त्या संतांच्या सानिध्यामध्ये ताकद आहे. संत आपल्याला सांगतात, सावधान व्हा, सावधान वाचे वदानारायण, काळाचे वय आहे काहीतरी करार साधन. सावधान वाचे वदानारायण, काळाचे वय आहे काहीतरी करार साधन. सावधान व्हा, सावधान. आयुष्याचा काळ आयुष्य निघून जात आहे, काळ निघून जात आहे, आयुष्य तुमचं निघून जात आहे. सावधान व्हा. आयुष्य जात पळ पळ तुझं लागल शेकल. आयुष्य जात पळ पळ तुझं लागल शेकल. दो दिवसाचा तनुयकाचा आलाश्र पाहुणा, हे दो दिवसाचा तनुयकाचा आलाश्र पाहुणा. समजत घडीला माझी रात्र गेली समजेना, चौसत घडीला माझी रात्र गेली समजेना. चौसत घडी माझी रात्र गेली समजेना, चौसत घडीला माझी रात्र गेली समजेना. सावधान होऊन भगवंताचं नामचिंतन करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. कसं नामस्मरण करा? संतांचे संगतीत करा. संत समागमी भरावी आवडी, करावी तातडी. तातडीने परमार्थ करा, लवकर परमार्थ करा. तुमच्याजवळ आयुष्य कमी आहे, काय करा तर नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, आई वडील रात्रंदिवस आपला सांभाळ करत असतात. आई वडील, वडील जरी वरून कठोर मनाचे दिसत असले तरी आतून गोड माया असते, गोड प्रेम असत. बघा, नारळ आपण बाजारामध्ये विकत घेत असतो. नारळ बाजारात विकत घेत असतो. नारळ वरून जरी कडक दिसला तरी आतून गोड पाणी देणारा तो नारळ असतो. तसेच वडील असतात. वडील जरी वरून कडक दिसले तरी आतून गोड प्रेम देणारे ते वडील असतात. वडिलांचं खूप प्रेम असतं आपल्यावर. बघा, सुंदर अशा कवीने कविता तयार केलेली आहे, ते सांगते. सकाळ सकाळ दोन्ही सुना लागल्या कलकलू, सकाळ सकाळ दोन्ही सुना लागल्या कलकलू. मग गप्प बसणारे नवरे हळूच लागले बोलू. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली. धाकट्याने रोज एक नवी युक्ती काढली. म्हणाला, दादा आपलं एकत्र काही पटणार नाही आणि वेगळे निघल्याशिवाय या घरचा काही प्रश्न मिटणार नाही. थोरलाही पंचायत बोलवायला निघून गेला. घरदार सामानाचे दोन हिस्से होऊ लागले. लुकलुकणारे डोळे त्यांचे एकमेकांकडे बघू लागले. भरल्या धरल्या घराची किती रे स्वप्न रंगवली होती. पोटाला चिंता देऊन काडी काडी जमवली होती. झालं का रे सगळं वाटून? सरपंचाने प्रश्न केला. अवघडल्यासारखं करून धाकटा हळूच बोलून गेला. बाबांचा दवाखाना माझ्याकडून काही झेपणार नाही, त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. ऐकून यांचं बोलणं डोळ्यांचं काळीच फाकलं आणि विधात्याला म्हणू लागले, देवा हे भगवंता, असला दिवस दाखवण्याआधी आम्हाला वांजूट का नाही केलं. इतके आई वडिलांची माया असते. आई वडील आपल्यासाठी काय नाही करत, तो बाप आपल्यासाठी काय नाही करत. आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर
माझा डोंगरावानी वाटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला आयुष्यभर नशिबाची खेळला आयुष्यभर नशिबाची जपला तेव्हा मला बाबा माझा डोंगरावानी वाटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला आयुष्यभर नशिबाशी जपला आयुष्यभर नशिबाशी जपला आयुष्यभर नशिबाची जपला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला आयुष्यभर नशिबाची जपला आयुष्यभर नशिबाची जपला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तो बाप आपल्यासाठी काय असतो त्या बापाचे उपकार आपण फेडू शकत नाही कातळ्याची चप्पल जरी करून बनवून घालाय दिली आई वडिलांना तरी सुद्धा आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही आई वडिलांना सांभाळा आई वडिलांना कधी विसरू नका तुम्ही जीवनात कितीही मोठे झालात तरी जमिनीला विसरू नका कारण त्या जमिनीवरती तुम्ही उभे आहात त्या जमिनीमुळं तुम्ही चालायला शिकलात त्या जमिनीमुळं तुम्हाला अन्न मिळते खायला त्या जमिनीमुळं आपले संस्कार आहेत ती जमीन आपली मायभूमी आहे ती जमीन आपल्याला जगाय शिकवते ती जमीन आपलं पोट भरते ती माय ती जमीन म्हणून त्या जमिनीला माय म्हणलेलं आहे धरणी माय ती धरणी माय आपल्याला जगायला शिकवते ती धरणी माय आपल्याला मोठं करते ती धरणी माय आपल्याला संस्कार देते म्हणून तुम्ही जीवनात किती जरी मोठे झाला तरी पाय तुमचे जमिनीवरती असू द्या एवढं जरी माझ्या कीर्तनातून घेऊन गेला ना तरी आजचं कीर्तन सफल झालं असं मी मानते आई वडिलांची सेवा करा तुकोबराय म्हणतात आई बापाची सेवा करा तुम्हाला दुसरी भक्ती करण्याची गरज नाही जीवनामध्ये येऊन परमार्थ करा भगवंताचं नामचिंतन करा हेच अभंगाच्या शेवटचं चरण तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे
जगण्याचा अर्थ कळला पाहिजे. कशासाठी जन्माला आलोय, कशा करता जन्माला आलोय याचा अर्थ कळला पाहिजे. हे जर समजलं तर तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नामचिंतन करा. जमलं तर कधीतरी त्या भगवंताचं नामस्मरण करा. ओ पापी मन. शेवटचं भजन आहे. सर्वांनी सुंदर सुंदर भजन करायचं, टाळी वाजवायची प्रत्येकानं. ओ पापी मन करले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. वरना बहुत प्यार पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. ओ पापी मन कर लो भजन, मौका मिला है तो कर ले जतन. वरना बहुत प्यार पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. सारा दिनों का है बघा, हे तुमचं आमचं जीवन 4 दिवसाचं आहे. माणूस येताना एकटा जन्माला येतो आणि मरताना सुद्धा एकटा मरतो, कोण बरोबर राहत नाही. कोण आपल्या सोबत नाही, आपल्या दुःखाच्या वाटेकरी कोण होत नाही. आपणच आपल्या दुःखामध्ये आणि सुखामध्ये सगळेजण गोळा होतात रे. सगळेजण गोळा होतात, पण दुःखाच्या वेळेस हात मारली तर कोण सुद्धा धावत येत नाही, आपल्याकडे कोण सुद्धा येत नाही. या जगामध्ये जर आपलं करून घ्यायचं असेल, आपल्या जीवाचं कोण असेल तर तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहे, तो भगवंत आहे. त्या देवाला आपलंच करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा. त्या भगवंताला आपलंच करून घ्या, त्या परमात्म्याला आपलंच करून घ्या. तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. त्या भगवंताचं नामचिंतन करा. हे 4 दिवसाचं आयुष्य आहे. तुमचं आमचं जीवन फक्त 4 दिवसाचं आहे. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवा. 4 दिनों का है जग का मेला, कोई न साथी संग अकेला. 4 दिनों का है जग का मेला, पगले कोई न साथी संग अकेला. जैसा तू आया है बघा ऐका, जैसा तू आया है, जैसा तू आया है वैसा ही जाएगा. पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. ओ पापी मन कर लो भजन, मौका मिला है तो कर लो जतन. वरना बहुत प्यार पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. म्हणून त्या भगवंताची भक्ती करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. कार्यक्रमाचं टायमिंग होऊन गेलेलं आहे. 12 वाजता फुल पडणार होती. सगळेजण इथं कलाकार उपस्थित आहेत. सर्वांचे आभार तर सुरुवातीलाच मानलेले आहेत. पण या कार्यक्रमाचं
चित्रीकरण करत असणारे हा कार्यक्रम तुम्हा आम्हाला परत अजून एकदा बघता यावा, या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, यासाठी आमचे आले चैतन्य दादा इथं उपस्थित राहिले. ओम साई क्रिएशन किंवा ओम साई कीर्तन त्यांचा YouTube चॅनल आहे. अनेक नामवंत कीर्तनकारांचे ते शूटिंग करत असतात कार्यक्रम. अनेक नामवंत कीर्तनकार त्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. जगाच्या कानाकोपऱ्यात गाजलेला ओम साई कीर्तन हा चॅनल यांनी मला आज वेळात वेळ काढून इथं त्यांनी मला वेळ दिला. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून ते इथं उपस्थित राहिले. आमचे चैतन्य दादा असतील, आमचा हा भैया असेल, नाव काय भैया तुझं? माधव भैया असेल, सोबत असतो दादांच्या. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सर्वांच्या पायावर शीर कमळ ठेवते. कलाकार मंडळ आले असतील, कारण जिव्हाळ्याचं नातं लागतं बर का, जिव्हाळ्याचं नातं लागतं, जिव्हाळ्याचं नातं असावं. या वारकरी संप्रदायामध्ये जिव्हाळा जपावा, जिव्हाळ्याचं नातं असावं लागतं. किती जरी दूर असलो, शेकडो मैल अंतर असलं तरी नातं हे टिकवावं लागतं. मग तो कीर्तनकार असो किंवा गैनाचार्य असो किंवा पकवाजवाला असो किंवा इतर लोक असो. तुमची नणंद असेल, भाऊजाई असेल, कोणही असेल, कोण मुंबईला असतील, कोण पुण्याला असतील, ते कधीतरी येतात, आपल्या भेटी करता येतात. कारण का? जिव्हाळा आहे, नातं आहे. तसंच आमच्या वारकरी संप्रदायाचं सुद्धा नातं आहे. प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती जीव लावतो. तुम्ही जीवनात पैसे कमी कमवा, धन कमी कमवा, पण माणसं जपायला शिका. दुःखाच्या वेळेस तो पैसा तुमच्या कामी येईल ना येईल, पण माणूस मात्र कामी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसं जपा. जीवनामध्ये माणसं जपणं खूप महत्वाची गोष्ट आहे. माणसं जपा. एखाद्याचं पटत नसेल, एखाद्याचा स्वभाव आवडत नसेल तर बोलू नका, त्या व्यक्तीबरोबर बोलू नका. पण त्या व्यक्तीचं चुकीची गोष्ट जाऊन दुसऱ्या जवळ सांगणं हे तर सुद्धा खूप मोठं पाप आहे. त्या पैशाला किंमत नाही, म्हणून माणसं जवळ करा. प्रेम असू द्या, जसं आमच्या या कलाकार मंडळींचं प्रेम आहे, जसं आमच्या चैतन्य दादांचं प्रेम आहे. त्यांना मी कधीही फोन केला, दादा आज इकडे शूटिंगला यायचंय, येतो ताई. त्यांच्या तोंडातून आजपर्यंत नाही हा शब्द मी ऐकलाच नाही. ताई मला आज शूटिंगला जमत नाही, आज मी येणार नाही, असं मी ऐकलंच नाही. शब्द येतो ताई. याला म्हणतात जिव्हाळ्याचं नातं, याला म्हणतात प्रेम. इतकं प्रेम जपावं लागतं. आमच्या पूर्वाताईंना जरी फोन केला तर येते ताई, येते सुप्रिया दीदी. आमचे 2 कलाकार मंडळी आहेत, वेळापूर साईडचे आहेत. दोघही सुंदर सुंदर कलाकार आहेत. कधीही फोन करा, येतोच म्हणणार. का? जिव्हाळ्याचं नातं असावं लागतं. माणुसकी जपावी लागते. माणुसकी जपली तरच आपलं जीवन आहे, नाहीतर जीवन व्यर्थ आहे. सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. सर्वांच्या पायावर तसेच टाळकरी मंडळी असतील 2 तास उभा राहिले. बर का बाबा, खूप ज्ञानी आहेत. ह्यांचा रिप्लाय मी मागून ऐकत होते. खूप ज्ञानी आहेत, कारण ज्ञानीच माणसं लागतात ऐकायला. सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. मावशींनी हे 2 तास झालं विना घेतलेला आहे. त्यांना आवड आहे. आवड असावी लागते. आवडीने परमार्थ करावा, सवडीने नाही. आवडीने परमार्थ करावा. माणसाने जीवनामध्ये नम्र असण्यापेक्षा नम्र असेल तेवढं चांगलं आहे. म्हणून नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता.
सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. तुम्हीही प्रेक्षक मंडळी सुंदर सुंदर असं शांत चित्ताने कीर्तन ऐकून घेतलं. तुमचे सुद्धा खूप खूप आभार. मागही खूप ऊन लागत आहे, उन्हातही बसलेले आहेत. झालं आता कीर्तन संपवणारच आहे. सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांच्या पायावर माझं शिरकमळ ठेवते आणि सेवेला इथेच पूर्णविराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम.